सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी सिंहस्थ कुंभमेळा अपघातमुक्त आणि प्रदूषणमुक्त होण्याच्या दृष्टीनं महापालिकेसह सर्व संबंधित शासकीय यंत्रणांकडून नियोजन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग सिंहस्थ कालावधीत पंचवटी, तपोवन यासह विविध ठिकाणी 10,000 स्वच्छतागृहांचे युनिटची उभारणी करेल. विशेष म्हणजे शौचालयाचे प्रत्येक युनिट मलनिःसरणाच्या लाईनला जोडले जाणार असल्यानं मनपाकडून प्रदूषणाला पायबंद घातला जाणार असून कुंभमेळा निर्मळ होणार आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासन आणि इतरही संबंधित यंत्रणांकडील कुंभमेळा विकास कामाचा आराखडा निश्चित करण्यात आलेला नाही. यामुळे अद्यापर्यंत प्रत्यक्ष कोणत्याच कामांना सुरुवात झालेली नाही. मात्र त्या संदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यात आहे. प्रयागराज येथील महाकुंभाला भाविकांची झालेली गर्दी पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला देखील कोट्यवधी भाविक, साधू, महंत तसेच पर्यटकांची हजेरी लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने मनपाच्या सर्वच विभागांमार्फत नियोजन सुरू आहे. प्रयाग येथील चेंगराचेंगरीची घटना आणि नाशिकमध्ये 2015 मध्ये सिंहस्थात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यावेळचा सिंहस्थ अपघातमुक्त होण्याकरता तसेच गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना प्रदूषणाच्या वेक्यातून बाहेर काढण्याकरता राजकीय, सामाजिक आणि सेवाभावी संस्था त्याचबरोबर धार्मिक संस्थांच्या वतीनं महापालिकेकडे मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने देखील त्या दृष्टीनं प्रयत्न करत प्रदूषणमुक्त सिंहस्थ बनवण्याकरता पावले उचलली आहेत. त्या अनुषंगानं सिंहस्थासाठी येणारे भाविक, साधू, महंत तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, तसेच शहर परिसरात मलमूत्रामुळे दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये याकरता पंचवटी, तपोवनातील साधूग्राम तसेच शहर परिसरात आणि शहराबाहेर उभारण्यात येणारी वाहनतळे, रस्त्याच्या कडेला एकूण 10,000 शौचालय उभारली जाणार आहेत. शौचालय उभारताना साधारणपणे 2 युनिटमध्ये 5 मीटरचं अंतर ठेवण्यात येणार आहे. युनिट कुठे कुठे असेल त्याचे मार्ग निश्चित केले जातील. याशिवाय युनिटमधील मलमूत्र बाहेर पडून त्याची दुर्गंधी तसेच प्रदूषण निर्माण होऊ नये याकरता प्रत्येक शौचालय हे मलवाहिकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे मलमूत्र थेट मलवाहिकांद्वारे मलजल शुद्धीकरण केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या मनपाचे 9 STP कार्यान्वित आहेत. कामठवाडा आणि मखमलाबाद येथे 2 नवीन STP उभारले जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.